आता बघा हे झाड आपल्याला दिसलं मित्रांनो, तुम्ही बघू शकता की याचं जे खोड आहे ते आपल्या बोट बघा, बोटाच्या आकाराचं खोड आहे. शेंगा बघा, आता मुद्दामून आपण याचं शेंगा मोजणार आहोत, आपल्याला सापडलंच. त्यामुळे असं जर लागवड केली आणि अशा पद्धतीने जर शेंगा असल्या तर जे यूट्यूबच्या माध्यमातून लोक सांगतात की आम्हाला 18 क्विंटल एकरी उत्पन्न होते. तर शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण आपला जो ईगल 335चा ईगल JS 335चा प्लॉट आहे तो आपण लागवडीपासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती टाकलेले आहे. त्याच्यामध्ये तणनाशक असो, फवारणी असो किंवा खतं असो, सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहे. आज आपण ईगल 335च्या कोऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि जमीन जर तुम्ही बघितली तर काळीशार जमीन आहे आणि त्याच्यामध्ये हा ईगल 335चा प्लॉट आहे. याच्यामध्ये मित्रांनो अंतर आहे 1.5 फूट. पेरणी जी आहे ट्रॅक्टरवरती आहे, परंतु काय झालेलं आहे यावर्षी बियाणं जरी जास्त सोडलं परंतु पाऊस नसल्या कारणाने अंतर जास्त पडलेलं आहे. म्हणजे 2 झाडातील अंतर बियाणं न निघल्यामुळे ते जास्त झालेलं आहे आणि त्याचा फायदा ईगल 335 ह्या वनाला सर्वाधिक झालेला आहे. म्हणजे आपण जे वेगवेगळे प्लॉट बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फुटवे असणारी व्हेरायटी जी आहे ईगल 335 आणि त्याच्यामुळे प्लॉटला काय फायदा झालेला आहे तो आपण इथे बघणार आहोत. आता हा मोकळा 2 एकराचा सोयाबीनचा प्लॉट आहे. हाईट जर बघितली तर सगळ्या सोयाबीनची हाईट तुम्ही बघू शकता की फक्त टोंग्यापर्यंत आहे आणि एवढीच हाईट या वनाला चांगली आहे. म्हणजे इतर वनालाही तेवढीच हाईट पाहिजे. तर आता जे आपण इतर वाण बघितले किंवा आधी आपण जो ओम ह्या कंपनीचा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यात आणि याच्यात काय फरक जाणवतो तो सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता मित्रांनो, तुम्हाला जर दाखवलं तर तुम्ही थक्क व्हाल की कशा पद्धतीने याला पूर्ण प्लॉटमध्ये शेंगा आहे. तुम्ही बघा, एका झाडाला शेंगा बघा आणि शेंगा एकदम खालून आहे. त्याचे जो प्रमाण आहे ते पण बघा. शेंगांचं ठसठसपणा म्हणजे जाड शेंगा ते पण बघा. आता इथं बघा तुम्ही, इथं सुद्धा. आता याच्यामध्ये गॅप राहिल्यामुळे काय झालं आहे की चांगल्या पद्धतीने हे वाण याची ग्रोथ घेऊ शकलं. आता इथं हे जे बघा, याला शेंगा बघा तुम्ही, पूर्ण शेंगा जर बघितल्या तर 100+ शेंगा आहे पुन्हा त्याच्या समोर. आणि असंच सगळ्या पिकामध्ये आहे शेंगा जर बघितलं तर. आता हे थोडंसं नुकसान फवारणी किंवा इतर गोष्टींमुळे झालेलं आहे, परंतु आपण पूर्ण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू की शेंगांचं प्रमाण जास्तीत जास्त. झाड जर आता आपल्याला उपटा वाटत नाही, परंतु 100+ शेंगा प्रत्येक झाडाला. हे बघा, प्रत्येक झाडाला 100+. आणि आता हा पिवळा झालेला दाणा आहे म्हणजे शेंग हे पकलेल्या अवस्थेत आहे. याचा दाणा तुम्ही बघू शकता बघा. आता हे वाळल्यानंतर थोडंफार कमी होईल, परंतु एकदम चांगल्या पद्धतीने हे पीक आता आलेलं आहे आणि ह्याचं उत्पन्न नाही म्हटलं तरी भरपूर उत्पन्न होईल. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा प्लॉटमध्ये एकंदरीत 7 ते 10 क्विंटल आपल्याला उत्पन्न होते. ते बी चांगला प्लॉट जमलेला असलं तर. तसंच काहीसं उत्पन्न याच्यामध्ये होईल तुम्ही जर बघितलं. म्हणजे दुसरे वाण किंवा दुसऱ्या ज्या व्हेरायटीज आहे त्या अशा पद्धतीनं येतच नाही. आपण किती म्हणजे 4-5 प्रकारचे जे वाण बघितले तर एवढे फुटवे फुटून एवढ्या शेंगा तेही प्रत्येक झाडाला कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही. आता बघू शकता तुम्ही की पूर्ण प्लॉटमध्ये अशाच पद्धतीने शेंगा आहे आणि कुठं जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की त्याचा बुंधा, जाड असा बुंधा आपल्याला पाहायला मिळते. खूप भरपूर प्रमाणात शेंगा आणि चांगल्या पद्धतीनं हे वाण आहे. म्हणजे जर ह्याचीच पुढच्या वर्षी जर लागवड अशी केली म्हणजे टोकनने 9 इंचावर 2-2 दाणे, तर याला भरमसाठ उत्पन्न का नाही होणार. आता तुम्ही बघू शकता की याला बघा 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 70, 80, 85 शेंगा याला भरतात. आता याला बघा खालून शेंगा. म्हणजे पहिली गोष्ट तर ह्या वाणाला एकदम खालून शेंगा येतात. हे तुम्ही हार्वेस्टिंग याचं करू शकत नाही, मजुरा थ्रूच तुम्हाला हे काढणी करावं लागते. आणि अशा पद्धतीने जर गणित एकंदरीत असलं म्हणजे दाट नको याला,
याच्यामध्ये गॅप पाहिजे. आता बघा गॅप असला की काय होते की याला चांगल्या पद्धतीने फुटवे आणि चांगल्या पद्धतीने शेंगा. तेच अंतर कमी असलं 2 झाडात, म्हणजे हे बघा आता इथं काय झालं आहे की कमी अंतर आहे आपल्या बियाणामध्ये, त्यामुळे उभी वाढ आणि कमी शेंगा. आणि तेच अंतर वाढलं तर बघा आता तिकडे बघा, म्हणजे 2च आहे, आजूबाजूला अंतर आहे, तिकडे सुद्धा त्याला स्पेस आहे. तर चांगल्या पद्धतीने म्हणजे कुठंच असं म्हणता येणार नाही. कुठं तर दाखवलं तर तुम्हाला 200 शेंगासुद्धा ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दाखवता येतील. तुम्हीही शेतकरी असाल, तुम्ही कोणकोणते पिकं घेतात ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. बघा शेंगाच बघा तुम्ही, प्रमाण बघा. फक्त याला रोगापासून वाचवणे आणि इतर गोष्टी करणे, ह्या वाणाला चॅलेंजच नाही. आता इथं बघा कुठनं खालून शेंगा फुटवे बघा, 1 2 3 4 5 6 7 फुटवे याला, आणि पूर्ण असं गुच्छीचा गुच्छ आलेला आहे त्याला. हे बघा शेंगा. आणि इतर प्लॉट जर बघितलं तर याची उभी वाढ होते, त्याला असे फुटवे 5-6 फुटत नाही. त्यामुळे काय होते की त्याला शेंगांचं प्रमाण अत्यल्प असते, कमी असते. कुठं 20-25च शेंगा आहे. पण ह्या वनाला तुम्ही बघू शकता की, आणि हे सगळं पूर्ण प्लॉटभर आहे. तुम्हाला आता आपण असं आडवं जाऊ, आता असं उभं गेलो आपण आडवंसुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पूर्ण प्लॉटमध्ये सेम. हे बघा प्रमाण बघा तुम्ही शेंगाचं, म्हणजे हातातच आपल्याला लागते. आता इथं बघा असं जरी तुम्ही फिरलं याच्यामध्ये तरीही चांगल्या पद्धतीने हे आहे. इथं बघा शेंगा आहे, आणि खालून शेंगा एकदम फुटवे पण 7-8 आणि शेंगा पण त्याला भरपूर. म्हणजे कुठल्याही तुम्ही झाडाला जर बघितलं तर 50च्या वरतीच शेंगा आहे. हे बघा, हे बघू शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली आणि ह्या वनाचा जर उपयोग केला तर भरमसाठ तुम्हाला उत्पन्न होईल. उत्पन्न किती होईल काय होईल हे नाही सांगता येणार, परंतु भरमसाठ होईल. हे बघा याला तर 100च्या वर आहे. आता इथं बघा एखादं जर आपल्याला असं दिसलं की त्याला 150-200पर्यंत जर शेंगा आहेत तर ते आपण नक्कीच मोजण्याचा प्रयत्न करू. 100+ तर प्रत्येकाला आहे, कुठं 60+, 70+, 100+. आणि हाईट मित्रांनो तुम्ही बघू शकता की एवढीच हाईट आहे. म्हणजे हे टोकनवरती जर याची लागवड केली तर भरपूर उत्पन्न. आता बघा हे झाड आपल्याला दिसलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता की याचं जे खोड आहे ते आपल्या बोट बघा, बोटाच्या आकाराचं खोड आहे. शेंगा बघा, आता मुद्दामून आपण याचं शेंगा मोजणार आहोत, आपल्याला सापडलंच. त्यामुळे असं जर लागवड केली आणि अशा पद्धतीने जर शेंगा असल्या तर जे यूट्यूबच्या माध्यमातून लोक सांगतात की आम्हाला 18 क्विंटल एकरी उत्पन्न होते, तर ह्या वनातला निश्चितच 18 क्विंटल उत्पन्न होईल. वनाचं नाव लक्षात असू द्या, ईगल JS 335. बघा तुम्ही पूर्ण आपण याचं हे करणार आहोत आणि पूर्ण शेंगा याचा मोजणार आहोत. जे आपण 5-6 प्लॉट बघितले वेगवेगळ्या व्हेरायटीचे, तर सगळ्यात जास्त फुटवे असणारी ही व्हेरायटी आणि खूप जुनी व्हेरायटी आहे मित्रांनो, ज्याचा आपण प्रायोगिक तत्त्वावरच लागवड केलेली आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, परंतु आपल्याला एक माहिती होतं की आपण ह्याची लागवड केलेली आहे. आपल्याला उत्पन्न जरी कमी झालेलं आहे तर ही व्हेरायटी आपल्याला कुठल्याच पद्धतीने धोका नाही देणार, तेवढं माहिती होतं. म्हणून आपण याची आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावर पूर्ण 7 एकरावर याची लागवड केलेली आहे. आता शेंगा मोजू. पूर्ण भरलेल्या शेंगा आहे. कुठनं शेंगा आहे? खालून शेंगा. 2 4 6 8 10 12 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 इथपर्यंत 37 झाल्या. 38 40 41 42 43 44 45 46 47 48 49 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 70 71 72 73 74 75 76 77 78 89 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 आता इकडचे राहिलेले आहेत.
92 93 94 95 96 97 98 99 100 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 म्हणजे 130 एवढ्याशा झाडाला शेंगा आहे आणि सेम असे झाडं प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे जर बघितलं तर असं जर प्रत्येक ठिकाणी जर अशा शेंगा असतील तर काय याला उत्पन्न होणार नाही. खतरनाक प्लॉट आणि चांगला जमलेला प्लॉट. अशा पद्धतीने आपल्याला हा प्लॉट दिसला आणि आपण ते बघितण्याचा प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीने यांना उत्पन्न होईल. हे वाण चांगल्या पद्धतीने उत्पन्न देणारं आहे. सगळ्यात जास्त फुटवे असणारी ही व्हेरायटी आत्तापर्यंत तरी आपल्याला इतर वाणाच्या तुलनेत जे आपण प्लॉट हिंडलो त्या तुलनेत आपल्याला बघायला मिळाले. आता इकडे पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे हे बरंचसं पीक आपलं लोळलं आहे. शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. पाऊस आता थांबला पाहिजेत. तर मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काय काय अनुभव आहेत ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्हालाही शिकायला मिळेल, इतर शेतकऱ्यांनासुद्धा याच्यातून शिकायला मिळेल. तुम्हाला कुठलं चांगलं उत्पन्न देणारं वाण माहिती आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन.